नमस्कार मित्रांनो, जय जगदंब सर्वांना। माझा आजचा व्हिडिओचा विषय असा आहे की कोहळ आपण का बांधतात। तर कोहळ असं तुम्ही बघितलं असेल की कुठल्याही दुकानात किंवा एखाद्या वास्तूमध्ये बाहेर कोहळ टांगलेलं असतं। तर ते का बांधतात, त्याच्यामुळे काय फायदे होतात आणि ते कधी बांधायचं, त्याचे नियम काय आहे, हे सर्व माहिती मी माझ्या ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे। तर नक्की व्हिडिओ पूर्ण स्किप न करता बघा। तर मित्रांनो, आताची परिस्थिती बघता नकारात्मक शक्ती, लोकांचे दुष्ट विचार, वाईट विचार, कोणाचं चांगलं न झालेलं बघणं हे खूप वाढलेलं आहे आणि कोहळ बांधणी ही प्रथा खूप पूर्वापार चालत आलेली आहे। त्याचा उल्लेख ग्रंथांमध्ये सुद्धा आहे। तसेच कोहळ घराबाहेर बांधल्याने आपल्या अकस्मात घटना घडतात त्या कमी होतात, निगेटिव्ह एनर्जीचा प्रभाव कमी राहतो आणि त्याच पद्धतीने घरामध्ये जी चिडचिड होते, सतत भांडणं होतात, त्याच्यावरतीही म्हणजे नकारात्मक शक्ती जी घरामध्ये असते ती कोहळ त्याच्यामध्ये ऊर्जा शोषून घेतं। तर मित्रांनो, तो कोहळ का बांधतात, म्हणजे का बांधतात हे तुम्हाला तो कसा बांधायचा हे मी तुम्हाला सांगते। पहिल्यांदा बाजारातून तो कोहळ आणतो आपण, तेव्हा त्याला स्वच्छ धुवून घ्यायचा। धुतल्यानंतर त्याला दोघं बाजूंनी म्हणजे कोहळाच्या पूर्व आणि पश्चिम बाजूला ओम आणि स्वास्तिक काढायचं असतं। म्हणजे वरती स्वास्तिक, खाली ओम काढायचा। वरती पश्चिम स्वास्तिक काढून झाल्यावरती उत्तर आणि दक्षिण बाजूला काजळाने किंवा बुक्क्याने, सारखा बुक्का येतो ना, तो बुक्का वारकरी संप्रदायामध्ये लावतात तो, किंवा मग काजळाने त्रिशूल काढायचा असतो आणि त्याला नंतर कुंकवाचे 5 टिपके देऊन त्याला त्याच्यावरती कापूर जाडायचा असतो आणि कापूर जाडल्यानंतर त्या कोहळाला कोणी लाल फडक्यात पण बांधतं कोऱ्या, किंवा कोणी कोहळ जे विकत आपण आणतो त्यांच्याजवळ जाळी असते ते टांगायची, तर तिच्यातही तुम्ही बांधू शकता। कोहळ हे आपल्या मेन दरवाजाच्या बाहेर बांधायचं असते। कुठेही बांधा तुम्ही, मध्यभागी किंवा मग साईडला तुम्ही बांधू शकता। त्याच्यानंतर कोहळ जर लवकर खराब झालं तर त्याचा असा समज असतो की ते आपल्या घरावरची निगेटिव्ह एनर्जी असते ती कोहळाच्या वरती ती त्याने घेतलेली असते, किंवा जर लवकर खराब झालं तर अकस्मात एखादी घटना घडणारी आहे ते त्याचे संकेत आपल्याला मिळतात। आणि कोहळ खराब झाल्यानंतर किंवा अमावस्येलाच उतरवायचं, शनिवारी अमावस्येला किंवा पौर्णिमेलाच ते आणायचं बाजारातून आणि तेव्हाच ते बांधल्यानंतर त्याला कुठेही टाकायचं नाही, कारण कोहळ हे आपण आपल्या चांगल्यासाठी बांधत असतो। त्याच्यामुळे त्याचा वाईट परिणाम दुसऱ्यांवरती झाला नाही पाहिजे। त्याच्यामुळे लोकांची अशी समज आहे की तो 4 रस्त्यावरती टाकायचा, कुठे कचरा गाडीमध्ये टाकायचा। तर ते तसं न करता तुम्ही नदी तलावाजवळ किंवा मग तुमच्याजवळ जर बाग असेल बाहेर कुठे, तर त्याच्यामध्ये तुम्ही त्याला टाकू शकता। खड्डा खंडून किंवा नदीच्या किनारी सुद्धा फेकून दिला तरी तो चालतो, कारण तो असाही गळलेला असतो आणि तो मातीमध्ये मेल्ट होऊन जातो थोड्या दिवसामध्ये। त्याच्यामुळे आणि कुठल्याही पॉलिथिन वगैरे मध्ये त्याला टाकून फेकू नका, कारण पॉलिथिन ही विरघळत नाही, लवकर खराब होत नाही। बांधताना मंत्र म्हणायचा असतो। तर कुठलाही तुम्ही म्हणू शकता, तुमचा एखादा गुरु केलेला असेल तर गुरुकडनं मंत्र घेऊ शकता, किंवा मग तुम्हाला कुणाला काही माहिती नसेल, केंद्रामध्ये असेल तर स्वामींचं नाव घेऊ शकता, किंवा आपला जो नेहमीचा निवारण मंत्र आहे चामुंडा मातेचा तो म्हणू शकता, किंवा मग महामृत्युंजय मंत्र सुद्धा म्हणू शकता। अशा पद्धतीने मंत्र म्हणून त्याला आपण वरती बांधायचं। कोहळ हा सूर्यास्ताच्या टायमालाच बांधायचा, म्हणजे संध्याकाळच्याच वेळेला बांधायचा असतो, कारण दिवस जसा मावळतो तसा आपल्या घरावरची जी नकारात्मकता आहे तशी कमी व्हायला पाहिजे, म्हणून तो संध्याकाळी आपण बांधायचा असतो, दिवसा बांधायचा। नक्की तुम्ही कोहळ्याचा उपाय करून पहा, भरपूर जणांना याचे फायदे आहेत। आम्ही सुद्धा आमच्या घराबाहेर बांधतो। ही उपयोगाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती मित्रांनो, म्हणून मी हा व्हिडिओ बनवला आहे। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा। तोपर्यंत जय जगदंब।